शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मूल्यांकनाबाबतचे ते सगळे आपण त्यामध्ये मेन्शन करणार आहोत. जे आंदोलनकर्ते असतील आणि आमचं प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी असतील त्या दोघांच्या संयुक्तरित्या बसून बैठकीत चर्चा करूनच ते आपण मार्गदर्शन ठरवणार आहोत. शेतकऱ्यांना खरं आंदोलन करण्याची वेळच येऊ नये त्यासाठी पूर्णपणे 100% आमची पूर्णपणे माझी पण भावना आहे आणि प्रशासनाची पण भावना आहे. मला तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. कुणी फक्त त्या टोकाची भूमिका घेऊन एवढंच फक्त सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही आज इथं आलेला आहात, 2.5 महिने उलटले. मागचे 3 आंदोलनापासून जे तीव्र आंदोलन त्यांनी हाती घेतले होते, तुम्ही व्यवस्थितपणे ते हाताळले आणि त्याच्यामध्ये त्यांना समजण्यात यशस्वी झाले की तुम्ही आंदोलन मागे घेण्यात यावं. आज नेमकं काय गोष्टींवर चर्चा झाली? जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने जे आज आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने विविध मागण्यांबाबत निवेदन देखील आपल्या जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण सुनावण्या देखील लावलेल्या आहेत, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कुठलं घटक आलेलं नसते, कुठल्या निवाडामध्ये आलं नसेल, मूल्यांकनामध्ये आलं नसेल, जसं की विहीर आहे, शेततळे आहेत, झाडे आहेत, तर त्या आपण पुन्हा KML ला बघून पूर्ण सगळ्या एजन्सीजला बोलून सुनावण्या चालू केलेल्या आहेत. कालपासून त्या सुनावण्या झालेल्या पण आहेत. काल खूप शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद पण दिलेला आहे. इथून पुढे पण त्या सुनावण्या चालू राहणार आहेत. तुमच्या सगळ्यांची खात्री जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्या सुनावण्या होतील. आणि त्याप्रमाणे जे घटक आपल्याकडून राहिले गेलेले आहेत मूल्यांकन करण्याचे त्याबाबत मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मोबदला देऊन त्याचा दिलासा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे. दुसरं म्हणजे प्रमुख मागणी जी मूल्यांकनाची आहे, मूल्यांकनाच्या बाबत एक राज्यस्तरावर एक सर्वसाधारण पॉलिसी ठरलेली असते, कायद्याने ती ठरवलेली असते. त्यासाठी निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की हे जे आमचं मूल्यांकनाबाबत जे मागणं आहे की जे म्हणणं आहे ते तुम्ही शासन स्तरावर पोहोचवावं, असं दुसरी एक निवेदनमध्ये मागणी आहे. तर त्या स्तरावर देखील सर्व शेतकऱ्यांचं जे सह्याचं जे निवेदन आहे त्यासोबत आम्ही जे मार्गदर्शन आज तयार करणार आहोत ते मार्गदर्शन आपण शासन स्तरावर आणि जी ॲक्वायरिंग ऑथॉरिटी आहे MSRDC त्यांना आपण ते मार्गदर्शन मागवत आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मूल्यांकनाबाबतचे ते सगळे आपण त्यामध्ये मेन्शन करणार आहोत. आणि ते आपण मार्गदर्शन त्याच्यावर मागविल्यानंतर जे त्यांच्याकडून मार्गदर्शन येईल त्यानुसार कारवाई करण्यासाठी पण शासन पूर्णपणे त्यासाठी तयारी दाखवत आहे. आंदोलनाचं तीव्र स्वरूप आज काय होऊन दिलं नाही. तुम्ही सर्वांनी सहकार्य पण या ठिकाणी केलेलं आहे, प्रशासनाला पण तुम्ही सहकार्य केलं आहे. असंच फक्त कोऑर्डिनेशनमध्ये सहकार्यामध्ये फक्त या सगळ्या गोष्टी चालत राहावं एवढी सगळ्यांना विनंती करतो. आणि 2.5 महिने झालेले आहेत, आता आपण तिसऱ्यांदा यशस्वी मध्यस्थी केलेली आहे. परंतु आपण जे मार्गदर्शन मागवणार आहात याच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी काही वेळ ठरवलं की किती दिवसापर्यंत आंदोलनामध्ये यांना बसू द्यायचं आणि मार्ग लावायचा. आता जे मार्गदर्शन आपण मागवणार आहोत तिथं आपण आजच त्याचा ड्राफ्ट तयार करत आहोत. जे आंदोलनकर्ते असतील आणि आमचं प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी असतील त्या दोघांच्या संयुक्तरित्या बसून बैठकीत चर्चा करूनच ते आपण मार्गदर्शन ठरवणार आहोत. मार्गदर्शन आज जेव्हा जाईल त्यानंतर त्यावर विचार विनिमय होईल तिथे शासन स्तरावर. आम्हाला देखील तिथं बोलवण्यात येईल. त्यामध्ये जो तोडगा निघेल, जे शासन आम्हाला सूचना देईल त्याप्रमाणे आम्ही निश्चितच कारवाई करण्यासाठी तत्पर आहोत आणि प्रयत्नशील देखील आहोत. बाकी राहिला आंदोलनाचा मुद्दा, मला तर असं वाटतं की शेतकऱ्यांना खरं आंदोलन करण्याची वेळच येऊ नये त्यासाठी पूर्णपणे 100% आमची पूर्णपणे माझी पण भावना आहे आणि प्रशासनाची पण भावना आहे. जिल्हाधिकारी सरांची पण तीच भावना आहे की शेतकऱ्यांना खरं तर आंदोलन करण्याचीच वेळ येऊ नये. जे केस बाय केस स्टडीज काल राठी साहेबांनी पण जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होताना जे मुद्दे रेज केले होते त्या मुद्द्यांवर देखील आपण सकारात्मक आहोत. आमच्या स्तरावर सुनावणी तर लावतच आहोत, परंतु जे गोष्टी तुम्हाला वाटतात ऑब्जेक्शनेबल आहेत त्या गोष्टी देखील आपण मार्गदर्शन आपण त्याच्यावर मागवणार आहोतच. फक्त आंदोलन करण्यामध्ये फक्त भावूक होऊ नये सगळ्यांनी. तुम्हाला माझं कार्यालय तर 24/7 अवेलेबलच आहेत. मला तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात. कुणी फक्त त्या टोकाची भूमिका घेऊन एवढंच फक्त सगळ्यांना विनंती करतो. तुमचं जोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही, तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की हे प्रशासन काहीतरी आपल्यासाठी प्रयत्न करते, तर तोपर्यंत तुमचं पूर्ण समाधान होईपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. फक्त कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये, तीव्र असं काही भूमिका घेऊ नये एवढंच सगळ्यांना मी विनंती करतो. आणि असंच सगळं सहकार्य पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, सर्व शेतकऱ्यांनी नियमितपणे करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.